आज मी बनवली होती झणझणीत अशी मुगाची उसळ। ही खूप टेस्टी लागते आणि मूगला मी 1 दिवस भिजत घातली, 2 दिवस त्यांना कपड्यामध्ये एक ओलसर कपड्यामध्ये बांधून हे स्प्राउट तयार करून घेतले। याच्यासाठी एक फोडणी तयार केली। कढईमध्ये तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये राई, जिरा, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घातलाय। कांदा 2 मिनिटं झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घातला एक बारीक चिरून आणि यांना सॉफ्ट होण्यासाठी चवीपुरता मीठ घातलंय। त्यानंतर घरातले बेसिक मसाले घालायचे आहेत। याच्यामध्ये घातले हळद, गरम मसाला थोडासा, मालवणी मसाला जास्त आणि धना पावडर आणि याच्यामध्ये मी खोबरा आणि लसूणची पावडर घातली आहे। ती रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। खोबऱ्याला भाजून घातलेली आहे याच्यामध्ये आणि हे 2 मिनिटं झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मूग आणि बटाटा बारीक कापले आणि हे मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला किती पाणी पाहिजे ते टाकू शकतो आणि व्यवस्थित असं हलवून यांना शिटी द्यायची काही गरज नाही आहे। शिटीने एकदम सॉफ्ट असं होतो आणि कढईमध्ये एकदम छान अशी शिजून जाते। 10 मिनिटं शिजून झाल्याच्या नंतर बघू शकता एकदम तरी आलेली आणि खूप छान अशी बनवलेली आहे आणि याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि एन्जॉय। खूप छान बनते, करून पहा आणि मला कमेंट करा। मला ही वाफळता भात आणि त्याच्यासोबत उसळ आवडते आणि माझ्या घरी या लोकांना सगळ्यांना ह्याच्यासोबत फरसाण वगैरे टाकून उसळ अशी पावसोबत आवडते। तुम्हाला कशासोबत आवडते हे मला कमेंट करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।